सर्वप्रथम आज 21 सप्टेंबर शासनाचा जो विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत जीवन विद्या मिशनची सर्व टीम आपल्याला व्यसनमुक्त भारत या एका अभियानांतर्गत आपल्याला मार्गदर्शनासाठी इथे उपलब्ध झाले. त्यांचं सर्वांचं मनापासून खूप 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 आभार. सर्वप्रथम खरं तर स्वागताचा कार्यक्रम हा आधी व्हायला हवा होता, पण आपण शेवटी या दोन्ही अर्थाने घेत आहोत. कारण आज आपला हा शेवट नसून आपल्या आणि त्यांच्यामधला जे बॉन्डिंग आहे त्याची एक सुरुवात असेल. म्हणून आज आपण सर्वप्रथम आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले बंसीधर जी राणे सर यांचं आपण स्वागत दिशा सामाजिक सेवा संस्थेचे विश्वस्त रोकडे बाबा यांच्या शाल आणि देखील करूया. मी बाबांना विनंती करते की त्यांनी राणे सरांचं स्वागत करावं. त्यानंतर जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष यजुवेंद्र बाणकर सरांचं स्वागत मी राजेंद्र सरांना विनंती करते की बाणकर सरांचं स्वागत करावं त्यांनी. यानंतर युवा कार्यकर्ता सुनील शिगवन सरांचं स्वागत देखील बाबांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. यानंतर खूप उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन करणारे आपले भाविकदादा कचरे साहेब यांचं स्वागत पण राजेंद्र सरांनी करावं अशी विनंती करते. जीवन विद्या मिशनचे खजिनदार कृष्णा परब सर यांचंही स्वागत बाबांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. सूर्यकांत लाड सर जे जीवन विद्या मिशनचे सचिव आहेत यांचं स्वागत कुऱ्हाडे सरांनी करावे असं मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आपल्याला जीवन विद्या मिशनची जी टीम सर्वच टीमचं खरं तर स्वागत आहे. आपलं व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ काढणारा तुमचंही मनापासून स्वागत आहे. खरं तर तुमच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण असतो. दरवेळेला ही जी मागची टीम असते. श्री अरुण सर यांनाही विनंती आहे की तुम्ही तुमचंही खूप 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 मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर हा योगायोग म्हणावा की तुमचं आपण म्हणतो ना आपण मागितलेलं आहे. जसं आपण रोज प्रार्थना करत असतो आपल्या संस्थेमध्ये ही प्रार्थना रोज म्हटली जाते की विश्वशांती प्रार्थना. आणि ज्या प्रार्थनेतून कदाचित सद्गुरूंनी योजलेलं हे प्रयोजन असेल. आपण म्हणतो की आपलं येणं आणि आपल्या समाजात असणं आपलं समाजाचं देणं ही सगळी एक परमेश्वराने आपल्याला या गोष्टींसाठी निर्मित केलेलं आहे. आजच्या या दिवसाचं महत्त्व जाणून माझी तुम्हा सर्वांकडून आणि एकच इच्छा आहे की जसं भाविकाला म्हणाले की व्यसन मुक्ती केंद्रांची संख्या आणि पटसंख्या कमी झाली पाहिजे तर निश्चितच कमी झाली पाहिजे. पण ती केव्हा जसं जीवन विद्या मिशनची लोक आपल्याला विनामूल्य येऊन मार्गदर्शन करतायत तसंच व्यसनमुक्ती केंद्रातील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पेशंट
प्रत्येक रुग्णमित्र जेव्हा बाहेर जाऊन समाजात आपण जे शिकलो ते हे देणं, जे व्यसनमुक्तीसाठी आपण जे काही शिकलो ते बाहेर जाऊन जेव्हा समाजात जाऊ त्या लोकांना, आपल्या समाज बांधवांना व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी जेव्हा ते लोक मदत करतील त्यावेळेला आपला एक एक रुग्णमित्र, आपला एक एक पेशंट बाहेर जाऊन एक एक संस्था म्हणून जेव्हा कार्य करेल तेव्हा निश्चितच आपल्या ह्या व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या, केंद्रातील पटसंख्या ही निश्चितच कमी होईल आणि ती पर्यायाने व्यसनमुक्ती केंद्रासाठी, समाजासाठी आणि देशासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण पाहतो की आपला युवा पिढी जी आहे ती व्यसनाच्या इतकी आहारी गेलेली आहे की ज्या युवा पिढीने आपल्या देशाचे जे आपण म्हणतो पिलर्स आहेत, आपले सक्षम खांब आहेत, त्यांनी कसं असलं पाहिजे, सक्षमच असलं पाहिजे नाही. एखादी इमारत जेव्हा उभी राहते त्या इमारतीचा खांब जेव्हा सक्षम असेल तर ती इमारत कोसळण्याची शक्यता जास्त असेल की कमी असेल. जेव्हा तो खांब सक्षम असेल तेव्हा ती इमारत कोसळेल का? पण तो जर डळमळीत झाला तर त्या इमारतीला धोका आहे की नाही. तसेच आपल्या देशाचे जे युवा पिढी आहे, ते जे खांब आहे ते जेव्हा सक्षम होतील, सशक्त होतील, व्यसनापासून दूर राहतील तेव्हा आपला भारत देश हा मजबूत सशक्त होईल आणि कोणत्याही आक्रमणाला, कोणत्याही गोष्टीला खंबीरपणे प्रतिकार करू शकेल. हो की नाही? त्यासाठी कोण खंबीर असलं पाहिजे? देशातील युवा पिढी. आणि ज्या वेळेला ही युवा पिढी जास्तीत जास्त व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जेव्हा दिसून येते त्यावेळेला ही देशासाठी आणि सर्वांसाठी एक खूप दुर्दैवी बाब आहे की नाही. आणि असं होऊ नये, देशाची सर्वात मोठी युवा पिढी जर सशक्त भारत आणि विकसित भारत या जर आपण संकल्पना किंवा शासनाच्या ज्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून जर भारत पाहायचा म्हटलं तर तुमची, आमची सर्वांची जबाबदारी आहे की आपण व्यसनमुक्त राहून आपल्या समाजाला, आपल्या समाज बांधवांना यातून बाहेर काढलं पाहिजे. मला म्हणजे आनंदाने आणि खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात जीवन विद्या मिशनचे. आणि आपण म्हणतो ना की आपण जेव्हा वेळोवेळी आपण काउन्सिलिंगचे वर्ग घेत असतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अनेक गोष्टी म्हणजे हे जे बोलवून घेतलेलं आहे, आज हे जे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे, कदाचित हे तुमच्या भाग्यात होतं है ना. तुम्ही रोज जी प्रार्थना म्हणता त्याने तुम्ही ह्या लोकांना आमंत्रित केला. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं द सिक्रेट असेल, द ॲटॉमिक हॅबिट म्हणून बुक्स असतील किंवा अनेक आपण जे पुस्तकं वाचतो म्हणजे ज्ञान आत्मसात करत असतो, तर आपण जीवन आपण स्वयंसूचना दिली. त्याच्यामध्ये काय दिलं की त्या स्वयंसूचनांमधून आपण आपल्याला हव्या असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करण्याचा, अंमलात आणण्याचा, अंगीकारण्याचा, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा ह्याच्यामध्ये प्रचंड बळ आहे जे आपण अनुभव घेत असतो. कदाचित तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण जी प्रार्थना म्हणतो, ज्या गोष्टी म्हणतो त्या जर जेव्हा तुम्ही मनापासून त्याचं आवर्तन करता तर ती साक्षात तुमच्या पुढे उभी राहते. आणि कदाचित आपल्या ह्या विश्व प्रार्थनेचं प्रतीक हे आहे की आज देशभरात नशामुक्तीसाठी जर सगळीकडे वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्थांना याच्यासाठी पाचारण केलेलं असताना देखील आज जीवन विद्या मिशन इथे आहे हे तुमचं, आमचं सर्वांचं चेतून आणलेलं त्यांना आणि सद्गुरूंनी आपल्याला कदाचित त्यासाठी बोलावणं ठरलेलं होतं. लक्षात येते तुमच्या? म्हणून मला तुम्हाला नेहमी सांगायचंय, तुम्ही जशी इच्छा कराल, जसे विचार हे कराल तसं ते चेतून आणण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण तुमच्यात आपण जसं म्हणतो की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही कशाला आमंत्रण देणार, तुम्ही कोणत्या स्वयंसूचना स्वतःला देणार, ते घडणार, निश्चित घडणार. म्हणून की आपल्याला काय करायचं, आपल्याला काय बनायचं याच्यावर तुम्ही फोकस करा. जे काही शिकवलं जातं त्यांचा अवलंब करा. आपल्याला म्हणतो ना सद्गुरू कृपेने आपल्याला एवढी चांगली टीम आपल्याला अवेलेबल झालेली आहे. आपण जे म्हणतो ना की आपण स्त्रीकडे का त्यांचा आज हे कार्यक्रमाची शेवट नसून ही आपल्या सर्वांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासातील एक सुरुवात होऊयात अशी असेल. मला अभिमानाने
ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की काही गोष्टी घडून येण्यासाठी जसं तुमचं आमचं सर्वांचं सहकार्य लागतं, तसं या नशामुक्तीच्या प्रवासात, व्यसनमुक्तीच्या प्रवासात आपल्याला तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि हातात हात धरून काम करण्याची एक गरज आहे, जेणेकरून आपला व्यसनमुक्त भारत कसा घडवता येईल, एक सशक्त युवा पिढी कशी आपल्याला निर्माण करता येईल, व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या कमी होऊन हे जे केंद्र आपल्या एखाद्या ठिकाणी जे ज्ञान देण्याचं काम करत आहे, त्यातले हे जे तुम्ही आहात, आज 100-200 लोक आहात, 200 ठिकाणावरून आलेले लोक आहात, 200 ठिकाणी आपली व्यसनमुक्ती केंद्र ही लाईव्ह स्वरूपात जेव्हा काम करतात, तुम्ही स्वतःहून जेव्हा त्या गोष्टी एक दिवस व्यसनमुक्तीचा म्हणून तुम्ही त्यापासून परावृत्त आहात आणि आपल्या समाज बांधवांना जेव्हा परावृत्त कराल, तेव्हा नक्कीच हा देश व्यसनमुक्तीच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करेल. आणखी एक यातून एक महत्त्वाची गोष्ट की जशी आपण म्हणत असतो की व्यसन, पण आपण जेव्हा बाहेर समाजात बघत असतो त्यावेळेला आपल्याला व्यसन पुरवणाऱ्या यंत्रणा, व्यसन पुरवणाऱ्या व्यक्ती, व्यसन पुरवणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या आसपास दिसत असतात. म्हणूनच आपण ज्या म्हणतो ना की व्यसनमुक्ती संस्था, आपण एक व्यक्ती जर संस्था म्हणून कार्य करू लागलो तर जर मागणीच वाढली नाही, व्यसनाची मागणी वाढली नाही तर पुरवठा करणाऱ्या व्यक्तींनाही विचार करावा लागेल. पण आज होत आहे काय की व्यसन करणाऱ्या व्यक्ती यांची मागणी आणि यांच्या विचारांमुळे जर त्याची मागणी जी आहे तर म्हणतो ना चुकीच्या मार्गाने त्याचा पुरवठाही केला जातो. शासनाने जरी याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तरी म्हणतो ना 1 रुपयाची वस्तू असेल तर जी शासनाने बंदी आणली, पण तीच गोष्ट 10 रुपयाला ब्लॅकने आपल्याला मिळते आणि व्यसन करणारी व्यक्ती ती घेते. मागणी आहे म्हणून त्याचा ब्लॅकने पुरवठा होतो. ज्या वेळेला मागणी नसेल, व्यसनमुक्तीसाठी जेव्हा एक व्यक्ती संस्था म्हणून काम करेल तर त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्याकडनं मागणी नसेल, तुमच्या शरीरावर तुमचं प्रेम असेल, आपल्या शरीर परमेश्वराची जर आपण साधना केलेली असेल, हे जे आपण इथे शिकलो जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून असेल, दिशा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून असेल, हे जे शिकलो हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर कदाचित जे आपण ह्या गुन्हेगारी स्वरूपात किंवा ज्यांच्या चुकीच्या उद्देशाने हे ड्रग्ज असतील, अंमली पदार्थ असतील, हे पुरवून आपल्या देशाची पिढी बर्बाद करणाऱ्यांचं स्वप्न नक्कीच धुळीला मिळेल आणि आपला देश सशक्त आणि व्यसनमुक्त भारत म्हणून ओळखला जाऊ शकेल. पण याच्यासाठी तुम्ही आम्ही हातात हात घेऊन काम करण्याची गरज आहे आणि मीही स्वतः व्यसनापासून दूर राहील, माझ्या समाज बांधवांनाही यात येऊ देणार नाही, अशी रोज मनोमन प्रार्थना जेव्हा आपण करू आणि उद्याच्या उत्तम आरोग्य असलेल्या देशाच्या युवा पिढीचं भविष्य जेव्हा आपण स्वतः करून जर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच उद्याचं आपलं भविष्य, आपल्या कुटुंबाचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल, यात किलोमीटर शंका नाही. यासाठी तुमची सर्वांची आपण मला वाटतं या निमित्ताने प्रार्थना करूयात, एक प्रतिज्ञा करूयात की आजपासून मी नशा करणार नाही आणि समाजातील माझ्या इतर समाज बांधवांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी मी शक्यतो सर्व प्रयत्न करेन. धन्यवाद. माझ्या नाही तर देशाच्या आणि या सर्वांच्या चळवळीत आपण स्वतःहून मनापासून जे सहकार्य केलं, शांतपणे जे ऐकून घेतलं आणि खरोखरच उद्याची पिढी जी घडवण्याची ताकद जी तुमच्या आमच्यात आहे, कारण फक्त एक संस्था, एक जीवन विद्या मिशन, एक दिशा सामाजिक सेवा संस्था याच्यात पूर्ण म्हणजे पुरेशी नाही, कारण एवढा आपला करोडो समाजाचा आपला देश आहे. त्याच्यासाठी तुमच्या आमच्यासारखे जेव्हा हे तरुण एकत्र येतील आणि समाजात वावरतील, नक्कीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल असेल, यात मात्र शंका नाही. दिशा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने किंवा दिशा मिशनच्या वतीने माझ्या वैयक्तिक पातळीवर मी तुम्हाला सर्वांना व्यसनमुक्तीच्या प्रवासाच्या खूप खूप
शुभेच्छा देते आणि जीवन विद्या मिशनचे सर्व टीमचे विशेष आभार मानते. थँक्यू. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे पण स्वाती मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीकडे जात आहोत. ते म्हणजे आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित विशेष मार्गदर्शन केलं आदरणीय बन्सीजी राणे काका, तसेच राजेंद्र कुराडे आणि स्वाती कुराडे या सर्वांसाठी आपण जीवन विद्या मिशनचे एक ढोलकाची साधनं आहे ती आपण करणार आहोत. आपण सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे. धन्यवाद. आता जीवन मिशन तर्फे जसे असं स्वाती मॅडमने म्हटली तशी एक प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञेचं आपण एकदा वाचन करूया आणि आपण विश्ववाचना होऊन कार्यक्रमाची सुरुवात होईल असं आपण असं मी जाहीर करतो. प्रिय मित्रांनो, युवा ही सर्वांनी हात पुढे घ्या. प्रिय मित्रांनो, युवा ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते. समाज आणि देशाच्या विकासात तरुणाईची शक्ती महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच जास्तीत जास्त तरुणांनी ड्रग्समुक्त भारत मोहिमेत सामील होणे अत्यंत महत्वाचे आहे. देशाचे हे आव्हान स्वीकारत आज आपण नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत एक प्रतिज्ञा करतो की केवळ समुदाय, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण एक ड्रग्समुक्त होऊया. कारण या बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. चला तर मग आपण सर्वजण मिळून आपला जिल्हा, राज्य ड्रग्समुक्त करण्याचा दृढ निर्णय घेऊया. मी प्रतिज्ञा करतो की माझ्या देशाला ड्रग्समुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्व काही करेन. जय हिंद. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्व शांतीची. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे सांगता ही विश्व प्रार्थना करणार आहोत. आपण 2 वेळा विश्व प्रार्थना म्हणून या कार्यक्रमाची सांगता करूया. हे